नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवाचं नशीब पालटणारा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता फक्त 10 गुंठे जमिनीत पावसाळी कोथिंबीर लागवड करून फक्त 40 दिवसात आपण कमावू शकतो कमीत कमी 1 लाखांचा निव्वळ नफा। ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे। हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की फक्त 10 गुंठे जमिनीत पावसाळी कोथिंबीर लागवड करून आता आपण फक्त 40 दिवसात कमावू शकतात कमीत कमी 1 लाखांचा निव्वळ नफा। मग यासाठी काय करायचं आहे, कोणत्या पद्धतीचं आपलं नियोजन असलं पाहिजे, जमीन कोणत्या पद्धतीची असायला हवी, कोणत्या बियाणाची निवड करायची आहे, एवढं केल्यानंतर खरं 40 दिवसात 10 गुंठे पावसाळी कोथिंबीर लागवड करून आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा मिळणार काय, या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ इथून सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करत चला। राहिला असेल सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार। आपण देखील मला आपला आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवाचं नशीब पालटणारा सर्वात महत्वाचा व्हिडिओ की फक्त 10 गुंठे जमिनीत आता पावसाळी कोथिंबीर लागवड करून आपण फक्त 40 दिवसांमध्ये कमावू शकतात कमीत कमी 1 लाखांचा निव्वळ नफा। काय आपल्याकडे या ठिकाणी कोथिंबीर लागवड करण्यासाठी जमीन उपलब्ध आहे, काय आपल्याला ही कोथिंबीर लागवड करून कमवायचा आहे लाखोंचा निव्वळ नफा, तर मायबाप कास्तकार बांधवांनो आजचा हा व्हिडिओ मिस करू नका, कारण या पावसाळ्यामध्ये ही कोथिंबीर आपल्याला लखपती केल्याशिवाय राहणार नाही। लक्ष्मीचा वर्षाव या वर्षी आपल्या घरादारात झाल्याशिवाय राहणार नाही। ज्या धन्याला आपण त्या ठिकाणी सोयाबीन व इतर पिकांसोबत जमिनीमध्ये टाकतो आणि आपली एकच इच्छा असती की धन्या धन्या धन दे, त्या पद्धतीनं मित्रांनो आपल्याला हे धन, हा धन्या म्हणजे कोथिंबीर द्यायला तयार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो,
कोथिंबिरीचा जर विचार केला तर 12ही महिने कोथिंबीर ही स्वयंपाकघराची शोभा वाढवते. अहो असं एकमेव घटक आहे मित्रांनो. स्वयंपाकघरात विचार करा तुम्ही की स्वयंपाकघरामध्ये कोथिंबीर किंवा कोथिंबीरीचा वास नसेल तर कुठं तिथं आपल्याला बसावंसं सुद्धा वाटत नाही. अहो गृहिणीला विचारा की कोथिंबीरीशिवाय संपूर्ण स्वयंपाक सुना सुना वाटतो. जसा आपण पंढरपुराचा विचार केला तर पंढरपुरामध्ये पांडुरंगच नसेल तर पंढरपुराची व्याख्या करता येईल का हो? अजिबात नाही. तसं स्वयंपाकघरामध्ये कोथिंबीर अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. याचा अर्थ कोथिंबीर 12ही महिने लागते. कोथिंबीरची मागणी 12ही महिने असते. पण पावसाळ्यात बदल काय? पावसाळ्यामध्ये सामान्य शेतकरी हा जास्त करून परंपरागत पिकाकडे वळतो. म्हणजे तो सोयाबीनकडे जातो, तो कापसाकडे जातो, तो ऊसाकडे जातो, तो केळीकडे जातो, तो इतर पिकाकडे जात असतो. त्यामुळे एकतर कोथिंबीर लागवडीसाठी क्षेत्र कमी असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट की सुपीक आणि काळ्या जमिनीमध्ये कोथिंबीर पीक येऊ शकत नाही. येत नाही अशातला भाग नाही. प्रॉब्लेम काय की जमिनीचा त्या ठिकाणी आपण विचार केला तर ही जमीन मजबूत असते, यात पाणी धरून ठेवण्याची क्षमता असते आणि पाणी जास्त दिवस राहिलं तर कोथिंबीरचं मुळ्या त्या ठिकाणी सडण्याची भीती असते. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कोथिंबीरचं उत्पादन हे पावसाळ्यात घटताना दिसते. मागणी जशाच तशी आहे पण उत्पादन घटलेलं असते. मग अशा कोथिंबीर पिकाचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर हा आपल्यासाठी फायद्याचा सौदा ठरू शकतो. मग आता एक एक घटक बघूयात की पहिले जमिनीची निवड. कोथिंबीर पिकासाठी जमिनीची निवड करत असताना पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. ही जमीन हलक्या प्रतीची असेल तर काही प्रॉब्लेम नाही. जेवढी हलकी जमीन तेवढं पावसाळ्यात बरं. आणि त्याचबरोबर मित्रांनो दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण हलकी जमीन घ्या, मध्यम घ्या, भारी जमिनीची निवड मात्र कोथिंबीर पिकासाठी करू नका. कारण या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात असते. म्हणजे जी आपली एकदम त्या ठिकाणी खराब जमीन आहे ती जमीन इथं उपयोगात येऊ शकते. मग आता काय करायचं? आपण जमिनीची निवड केली. जमिनीला काय करायचं मित्रांनो? 2-3 पाळ्या वगैरे घालायच्या, मस्तपैकी मशागत करून घेतल्यासारखं करून घ्यायचं आणि मग जमिनीला समतल करून घ्यायचं. जमीन समतल झाल्यानंतर काय करायचं मित्रांनो? त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी काय की आता शेणखत असेल तर टाका, नसेल तर जाऊ द्या, काही एवढं काही विशेष नाही, असेल तर फायदाच आहे. आता आपण काय करायचं मित्रांनो की आता पहिला विचार करायचा की आपल्याला कशा पद्धतीनं लागवड करायची. 10 गुंठे जमिनीचं क्षेत्र आहे आपलं. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काही जण कोथिंबीर म्हणजे धने पेरतात, काही जण काय करतात मित्रांनो बेड वडतात, काही जण ते मोठे मोठे जे असतात ना असे चौकोनी ते त्या ठिकाणी तयार करतात. तर आपल्या पद्धतीने जे आपल्याला सोयीस्कर आहे ते करा. पण माझं म्हणणे पावसाळ्यामध्ये बेड वडलेले बरे, कारण पाणी अतिरिक्त झालं तर त्याचा निचरा व्हायला मदत होते आणि आपलं कोथिंबीरचं पीक जे ते व्यवस्थित राहते. कारण कोथिंबीरच्या मुळ्या सडण्याची जी भीती असते ती अतिरिक्त पावसामध्ये होऊ शकते आणि अतिरिक्त पाऊस हा पावसाळ्यात पडू शकतो. मग या पद्धतीनं काम करायचं मित्रांनो. आता जमीन वगैरे सगळी तयार झाली. आता 10 गुंठ्यासाठी बीज किती लागेल? तर 10 गुंठ्यासाठी तुम्हाला सांगतो 6 ते 7 किलो बीज लागते. मग आपल्याला काय करायचं आहे की या बियाणासोबतच खत व्यवस्थापन करायचे. कसं करायचं? तर तुम्ही 6-7 किलो या ठिकाणी बियाणं घ्या. त्याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो एकरी NPK असतो 10-26-26 समजा उदाहरणार्थ. तर याचा वापर एका एकराला 50 किलो सांगितलेला आहे. तर 12.5 किलो आपण 10 गुंठ्यासाठी घ्यायचं. म्हणजे 7-7.5 किलो आपलं बीज राहील आणि 12.5 किलो खत राहील. 20 किलोचं हे टोटल मिश्रण इथं तयार होईल. मग याला आपण ब्रॉडकास्टिंग करू शकता, म्हणजे फेकू शकता स्प्रेड पद्धतीनं, नाहीतर मग तुम्ही पेरणी पण करू शकता. टोकन पद्धतीने लावणं कठीण आहे, परंतु तुम्ही जसं तुम्हाला सोयीस्कर आहे त्या पद्धतीने या ठिकाणी लागू शकता. पण धने जे ते फेकून लावलेले असं चांगले मानले जातात. धने लावत असताना एक काळजी घ्यायची मित्रांनो, धन्याची वरची जी साल असते ना, वरची जे कवर असते ते रफ असते. तर त्याच्यामुळे त्या हार्ड कवरला काढण्यासाठी आता काही जण चपलीनं घासतात बघा. तर त्याला व्यवस्थितपणे घासलं तर याचा फायदा काय होतो की त्याची वरची जी साल असते ती निघून जाते आणि त्यामुळे त्याला आपण काय करायचं घासून घ्यायचं. 10-12 तास त्या ठिकाणी पाण्यामध्ये ठेवायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याला कोरडं झाल्यानंतर जर त्या ठिकाणी आपण जमिनीमध्ये टाकलं तर म्हणजे धन्याची उगवण क्षमता जबरदस्त होते. मग या पद्धतीनं आपलं काम या ठिकाणी सुरू होईल. आता याच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो कमीत कमी 10 ते 12 दिवसाचा कालावधी लागतो कोथिंबीरीचं धन्यातून त्या ठिकाणी जे आहे तर अंकुरण होण्यासाठी.
तर यानंतर लक्षात घ्या मित्रांनो की चला 10-12 दिवस इथं निघून गेले. त्यानंतर काय आहे मित्रांनो की आपल्याला एक काम करायचं, जे काही तण वगैरे दिसतं त्याला मात्र वारंवार काढून टाकत राहायचे. कारण कोथिंबीरच्या पिकाला शत्रू म्हटलं तर तणच आहे, दुसरं काही त्या ठिकाणी टेन्शनचं नाही. आता काही जण विचारतात सर हे झालं खत व्यवस्थापन, कळालं बघ. खत व्यवस्थापन आधी सांगतो, जर पाऊस काळ जास्त असेल तर त्यावेळेस तुम्ही बुरशीनाशकाचाही वापर करू शकतात आणि त्या ठिकाणी सल्फरचा वापर केला तर तिथं तुमचा फायदा होऊ शकतो. आता हे झालं मित्रांनो खत व्यवस्थापनाचा. आता विचार करूयात की बाबा काही कीड वगैरे, तर सरासरी कोथिंबीरच्या पिकावरती कीड वगैरे काही जास्त येत नाही, पण दिसली तर तुम्ही त्यानुसार उपाययोजना करू शकता आणि हलक्या प्रतीचं त्या ठिकाणी कीटकनाशक वापरू शकता, पण याची गरज सरासरी पडत नाही. आता या पद्धतीनं झालं सगळं. आता मुख्य प्रश्न येतो की सर 10 गुंठे जमिनीमध्ये आम्ही कोथिंबीर लागवड केली तर आम्हाला 40 दिवसानंतर कोथिंबीरचं पीक हातात आलं तर ॲक्च्युली उत्पादन किती होईल बरं? तर तुम्हाला सांगतो, एकराचा जेवढा त्या ठिकाणी मला अनुभव आहे तर त्यानुसार एकराला 25 ते 28 किलोपर्यंत बीज लागते. त्यातून मिळणारं उत्पादन जवळपास 12 ते 15 टनांपर्यंत असते, म्हणजे 120 ते 150 क्विंटल. जर आपण याचा या ठिकाणी विचार केला तर 100 या ठिकाणी विचार केला तर 100% आपल्याला एकरी 120 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळणार, म्हणजे 10 गुंठ्यामध्ये 30 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळायला काही हरकत नाही. आता 30 क्विंटल या उत्पादनाचा आपण विचार केला तर आजचा मार्केट भाव बघितला तर तुम्हाला सांगतो पावसाळ्यामध्ये मार्केट भाव खूप उच्च दरावरती असतो. कारण कसं आहे की एकतर या कोथिंबीर पिकाची लागवड कमी असते, दुसरी गोष्ट पाऊस पडला तर दुरून आपल्यापर्यंत कोथिंबीर येऊ शकत नाही, अनंत अडचणी पावसाळ्यात असतात. त्यामुळं आपल्याला पावसाळ्यामध्ये कधी कधी 50, कधी 100, कधी 200, कधी 300 रुपये प्रति किलोपर्यंत सुद्धा कोथिंबीर जाताना दिसते, पण तो भाव पकडून फायदा नाही. एवढं सांगतो की पावसाळ्यामध्ये कमीत कमी 50 रुपये प्रति किलो हा भाव तुम्हाला 100% मिळणार, म्हणजे 5,000 रुपये क्विंटल. आपल्याला उत्पादन झाले 10 गुंठ्यामध्ये 30 क्विंटल, 30 क्विंटल गुणिले 5,000 करा, म्हणजे झाले 1,50,000 रुपये. या 1,50,000 रुपयामधून तुमचा बियाणाचा खर्च, खताचा खर्च, तुमचा लेबरचा खर्च, वाहतुकीचा खर्च किती पण काढा, तो जास्तीत जास्त किती होणार मित्रांनो या ठिकाणी 10,000. म्हणजे 1,50,000 रुपयातून 10,000 गेले तर 1,40,000 रुपये शिल्लक राहणार. आपण वरचे आणखीन 40,000 सोडून देऊ. आता आले आगाव तर आपलेच येतं, आले जास्त तर आपलंच नफा आहे, काय प्रॉब्लेम नाही, कोणी हिसकाटून थोडीच घेणार आहे. पण आपल्याला कमी पकडायचे तर तुम्हाला सांगतो 50 रुपयाचा कमीत कमी भाव पकडला तरी तुम्हाला 10 गुंठे जमिनीतून अक्षरशः 1,00,000 रुपयांचा निव्वळ नफा होतो. कोथिंबीरचं पीक जात नाही, काही अडचण नाही, रोग येत नाही, ते जात नाही, येणार म्हणजे येणार, नफा देणार म्हणजे देणार. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, माझं मत काय की चला यंदाच्या वर्षी तुम्ही 10 गुंठ्याचा अनुभव घ्या, पण पुढच्या वर्षी काय करायचं, असं अर्ध्या एकराचं क्षेत्र करायचं, म्हणजे 20 गुंठे, त्यात 5-5 गुंठ्याचे 4 प्लॉट करायचे, बरोबर आहे. 5-5 गुंठ्याचे 4 प्लॉट केले तुम्ही तर तुम्हाला सांगतो दर आठवड्याला तुमच्याकडे जी कोथिंबीर आहे ती जवळपास विकायला किती येईल तुम्हीच विचार करून बघा, 15 क्विंटलच्या आसपास. 15 क्विंटल कोथिंबीर आली तर 75,000 रुपये खर्च वजा जातात. तुम्हाला सांगतो काही पण होऊ द्या, 50,000 रुपयाचा निव्वळ नफा तुम्हाला आठवड्याला मिळतो. अर्धा एकर जमीन घेतली, 1 एकर घेतली तर 1,00,000 आठवड्याला. असं मला सांगा, इथून दिवाळी पस्तूर म्हणजे 4 नाही 5 महिने असं चाललं तर त्या ठिकाणी आपलं उत्पन्न किती व्हाले बरं? आपलं उत्पन्न 10 गुंठे जमिनीचा विचार करा तर आपल्याला कमीत कमी या ठिकाणी तुम्हाला सांगतो 3दा तरी आपल्याला या कोथिंबीरचं पीक घेता येते. म्हणजे या ठिकाणी 1 गुणिले 3 म्हणजे मित्रांनो 3 म्हणजे 3 लाखाचा निव्वळ नफा आपण 10 गुंठे जमिनीमधून हा जून पासून तर दिवाळीपर्यंत प्राप्त करू शकतो. आणि मित्रांनो एक गोष्ट आणखीन टिपून ठेवा, आजपासून दिवाळीपर्यंत कोथिंबीरचा रेट बघा मित्रांनो, रेट कधीच 50 रुपयाच्या खाली येणार नाही. तो कधी 100 जाईल तर कधी 200 जाईल. म्हणजे मित्रांनो मी सांगतोय त्या गोष्टी चुकीच्या आहेत का, मी सांगतोय ते अडचणीचं आहे का? अजिबात नाही. बरं तुमचं नुकसान झालं तर बीज किती लागलं हो? 6 ते 7 किलो म्हणजे 600-700 रुपये बीज, 1,000-1,200चं खत आणि ते लागणारा डोसेस, म्हणजे तुमचं लय झालं 2 ते 4 हजाराचा खर्च आहे मित्रांनो. अशा पद्धतीची शेती तर मला वाटते कधी पण परवडेल, की ज्या शेतीमध्ये हजारो रुपये घालण्यापेक्षा फक्त 2-3 हजार घालायचे आणि लाखो रुपये कमवायचे. म्हणून मित्रांनो आता शेतीमध्ये कसं आहे की आजकाल झाले कसं आहे की आपल्याला डोक्याची मेहनत करणं क्रमप्राप्त झाले. मग तुम्ही जर डोक्याची मेहनत केली तर तुम्हाला 101% सांगतो तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा या शेती व्यवसायातून कमावण्यापासून कोणी वंचित करू शकणार नाही. पण जर तुम्ही डोक्याचा वापर न करता शारीरिक मेहनतीवरती भर दिले आणि परंपरागत पिकाला फाटा न देता जर दुसरे पिकं वापरले नाही तर मला सांगा लाखोंचा निव्वळ नफा कसा मिळू शकेल बरं? म्हणून मित्रांनो काळ बदललाय, वेळ बदलली, आता मार्केटनुसार वागायची वेळ आली आणि म्हणून पावसाळी कोथिंबीर लागवडीकडे आपण हमखास आपली लक्ष्मी म्हणून इथं बघू शकतो.
तर मित्रांनो, आवडली ना संकल्पना, आहे ना नशीब पालटणारी संकल्पना, की अवघ्या 10 गुंठे जमिनीमध्ये जर आपण पावसाळी कोथिंबीर लागवड केली तर अवघ्या 40 दिवसात आपण कमावू शकतो 1 लाखांचा निव्वळ नफा. मग मला वाटते यावर्षी तुम्ही 10 गुंठ्याचा जोखीम घ्यावं. होऊ द्या काय व्हायचं ते, काय टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि तुम्ही कोथिंबीर लागवड केली तर मला कृपया कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. तुमच्या प्रत्येक समस्येचं सोल्युशन हा तुमचा मित्र करतच राहील. मला वाटते व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर असेच नवनवीन विविध व्हिडिओ तुमच्यासाठी आणत राहील. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त शेतकरी मित्र आणि कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा. शेअर करण्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून व्हिडिओ जरूर शेअर करा. कारण हा व्हिडिओ तुमचं नशीब पालटणार आहे, तसं इतर माझ्या सामान्य कास्तकार बांधवाचं सुद्धा नशीब बदलू शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, आपलं सबस्क्राईब राहिलं असेल तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्रांना कास्तकार बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो, आपल्या सर्वांना मी आपलं मानले. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार. आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर घ्या सबस्क्राईब करून. यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार.